अबे प्रभाकर का म्हणतेस बे? हवा कोणाची? अबे हवा निसर्गाची आहे, ते कोणाच्या बापाची नाही, समजलास का? ना तुझ्या बापाची ना माझ्या बापाची, निसर्गाची हवा. अबे राजकारणाची हवा, निवडणुकीची हवा, विधानसभा निवडणूक 2024. अबे पाय एक एक मुद्द्यावर आपण बोलू. महायुती सरकार आता 1500 रुपये देत आहे बायाला एका महिन्याचे लाडकी बहीण योजने थ्रू. जवळपास 2.5 कोटी महिलांना त्याचा लाभ घेतले. हा, तर आम्हाला का वाटला का आता बहीण खुश आहे, लाडकी बहीणतील 1,500 रुपये महिना भेटत आहेत. पण इकडं महाविकास आघाडी सरकार म्हणते का आम्ही 3,000 रुपये महिना देऊ. तर त्याच्यानं आता लाडकी बहीण थोडीशी प्रश्नात पडली का कोणाला मत देऊ बा. इकडे 1,500 भेटत राहतील, यायलाच मत देईन तर 2,100 रुपये महिना याही वाढवून देतो म्हणतात, आणि तिकडे महाविकास आघाडीला देईन तर ते 3,000 करतो म्हणतात. त्याच्यामुळे ते थोडीशी पेचात पडली आहे, ते धर्मसंकटात पडली आहे का नेमका करू तर का करू, महायुतीला देऊ का महाविकास आघाडीला देऊ. तुझ्या बायकोचा का म्हणणं आहे बे? अबे माझी बायको म्हणते का 1,500 रुपये देत आहेत ते चांगली गोष्ट आहे म्हणते, पण तरी पण महागाई कमी झाली पाहिजे म्हणते, भाजीपाला सस्ता झाला पाहिजे म्हणते, तेल सस्ता झाला पाहिजे म्हणते, डाळी सस्त्या झाल्या पाहिजेत म्हणते. म्हणजे तिचा फोकस आहे का पैसे भेटत आहेत ते ठीक आहे, पण महागाई जे वाढली आहे ते कमी झाली पाहिजे म्हणते. म्हणजे महागाई जर कमी झाली तर अजून लोक खुश होतील, अजून लाडक्या बहिणी खुश होतील, असा तिचा म्हणणं आहे. आता महायुती सरकारनं एसटी मध्ये महिलांना जे तिकिटामध्ये 50% सूट दिली आहे त्याच्याबद्दल तुझा का म्हणणं आहे? नाही, ते 50% सूट दिलाय त्याच्याबद्दल माझा काही तेवढा म्हणणं नाही आहे, कारण माझ्या बायकोला एसटी प्रवासामध्ये जे ती 100 रुपये लागत होते ते ती आता 50 लागतात, जे ती 50 लागत होते ते ती 25 लागतात. पण बापू नौबत अशी आली का या दिवाळीमध्ये जेव्हा मी एसटीत जायला लागलो होतो, ज्या त्या सीटवर बायाच दिसायच्या, म्हणजे सूट दिलं म्हणून का एकही माणसासाठी सीट नाही ठेवायची का? जे ती पुऱ्या 50 सीटावर बायाच जाऊन बसायच्या. म्हणजे माणसानं प्रवास करायचा का नाही करायचा, म्हणजे एसटी झाली त्या बाईच्याच बापाची. त्या एवढे भरभरून त्या एसटीत बायाच शिरतात बापा. एकही जण कमांडरीत नाही बस म्हणते, एकही जण लक्झरीत नाही बस म्हणते. 50% आता सूट भेटली तर एवढ्या जणी त्या एसटीतच जाऊन धसतात ना. मग आम्ही माणसं कुठे बसावा, हा एक माझा सवाल आहे सरकारला. का तुम्ही सूट देऊन राहिला ठीक आहे, पण याच्यामुळे बाया नुसत्या एसटीनं प्रवास करू लागल्या आणि त्या एसटी मध्ये माणसाला एकही जागा नाही राह. दिवाळीत पाहिलो मी, आता बहीण आपला भावाच्या घरी ओवाळायला जाते या बहिणी आणि मस्त एसटीत आपल्या बसते तर दारीला जिकडं तिकडं जेती तेती बायाच बाया. तर आमचा माणसाचा कसा होईल? तर सरकारला माझी एक विनंती आहे का आमच्यासाठी सेपरेट एक बस काढावा माणसासाठी. जागाच नाही ना का, पैसे देतून तरी पण जागाच नाही भेटल्यावर माणूस काय करणार आहे, का उभाच जाणार आहे? अबे तसा नाही बे. अबे निर्णय कसा आहे, चांगला आहे का वाईट आहे असा विचारतो मी. नाही, हा बिलकुल चुकीचा निर्णय आहे. म्हणजे बायाला एसटीत सूट दिल्यामुळं बाया एसटी शिवाय दुसऱ्या कोणत्या गाडीत बसत नाही आणि त्याच्यामुळे बाया एसटीत भरून राहिल्या आणि माणसाला जागाच नाही. तर त्याच्यामुळे या निर्णयाला माझा विरोध आहे. फॉरन हे तुम्ही सुविधा बंद करा. नाही तर बाया नुसते एसटीतच बसतील आणि माणसाला जागाच नाही राहिला अजिबात. तर ते म्हणून आता माझी बायको नाही का काँग्रेसला मत देतो म्हणताय याच्या पायी. का माझ्या नवऱ्याला एसटीत जागा भेटून नाही राहिली त्याच्यामुळे मी काँग्रेसला मत देईन. अबे पण तिकडे महाविकास आघाडी पुरी सूट देतो म्हणते ना बे. महायुती म्हणते का अर्धी तिकीट आहे, अर्धी तिकीट लागू राहील, आणि महाविकास आघाडी म्हणते का पुरी सूट, म्हणजे बायाला फुकट एसटी प्रवास. आता का म्हणतेस तू? मेला जा, आता केवढ्याची हो म्हणतो. अरे अर्धी तिकीट देऊन अशी हालत आहे, एसटीत बसायला जागा नाही. पुरीच तिकीट दिल्यावर तर मग अजिबातच जागा नाही, मग माणसाला पायरीबाई उभा नाही राहायला भेटली एसटीच्या. माझ्या बाप रे गा, झाला सत्यानाश झाला, सब सत्यानाश झाला. वारे सरकार वा. बापू तुझी विचारसरणी नाही का थोडीशी जगा वेगळीच आहे, बदलव तिचा. मी का म्हणतो बापू, सरकार हे बायाला पैसा देत आहे तर हे ठीक आहे का तुझ्या मतानं? पाय आता बाया म्हणतात का ठीक आहे, चांगलाच आहे, इकडे तिकडे पैसा टाकते तर आम्हाला दिले तर का होते, असाही कोणाचा म्हणणं आहे. आता कोणाचा असा म्हणणं आहे का सरकार देऊन राहिली तर लोक आळशी होऊन राहिले, हे जे रेवडी वाटून राहिले याच्यामुळं लोकायला आळसाची सवय लागल, लोकायला फुकट फाकट खावाची सवय लागल. असाच सामने देत राहिलेत लोकायला तशीच सवय लागल, असाही काय लोकांचं म्हणणं आहे. पाय आता महायुती सरकार म्हणते का आम्ही 1500चे 2100 करतून, महाविकास आघाडी म्हणते का आम्ही 3000 करतून. माझा दोनही सरकारला एवढाच म्हणणं आहे का तुम्ही असा पैसा वाटण्यापेक्षा डायरेक्ट
डायरेक्ट महागाई कमी करा, डायरेक्ट पेट्रोल डिझेल सस्ता करा, डायरेक्ट भाजीपाला सस्ता करा, डायरेक्ट डाळी सस्त्या करा, डायरेक्ट सगळ्या गोष्टी म्हणजे जीवनावश्यक गोष्टी सगळ्या सस्त्या करा आणि हा पैसे देणं बंद करा. लोकांना अशी सवय लागल ते फुकटचाच पायात जातील. लोक आळशी बनतात, मग कामधंदा नाही करत. तुम्ही पैसे वाटत राहाल तर लोक काल कामधंदा करायला जातील. बरं, शेतकऱ्यासाठी का म्हणणं आहे तुझा? शेतकऱ्यासाठी एवढाच म्हणणं आहे का शेतकरी हा बळीराजा पोशिंदा आहे आणि त्याच्यावर सगळा खेळ आहे. सगळे धंदे बंद झाले तरी चालते, पण शेतकऱ्यांनी जर दाना पिकवणं बंद केलं तर सप्पा जण उपाशी मरतील. कारण घेऊन तरी का पैसा खातील, नाही खाऊ शकत. तर अशी गोष्ट आहे. तर म्हणून शेतकऱ्याच्या धानाला भाव द्या, त्याच्या सोयाबीनला भाव द्या, त्याच्या कापसाला रेट द्या आणि त्याला सपोर्ट करा. सरकारला माझी विनंती आहे का त्याचे जे बी बियाणे खतं आहेत ते सस्ते करा, त्याच्यावर टॅक्स बिक्स बसवू नका जास्त. त्याच्यानंतर शेतकऱ्याला आवश्यक त्या ज्या गोष्टी आहेत त्याला जो मार्गदर्शन आहे त्याला देत राहा. अशा एखाद्या टीम पाठवा ज्या शेतकऱ्याला मार्गदर्शन करतील, कृषीबद्दल ज्याला माहिती आहे अशा योजना आणा. तेव्हाच आपला शेतकरी चांगल्या पद्धतीने समाधानाने शेती करत राहील, नाही तर मग त्याचे हालच होत राहतील. बरं, जातीपातीच्या राजकारणावर का म्हणतेस? म्हणजे निवडणुकी जातीपातीच्या याच्यावर झाले पाहिजे का विकासाच्या मुद्द्यावर झाले पाहिजे? पाय, महाराष्ट्रातला जर राजकारण म्हणलास तर जातीपातीच्याच याच्यावर जास्त चालते. तिकडे मराठा आरक्षण, इकडे ओबीसी जातनिहाय जनगणना, तिकडं मुस्लिम फॅक्टर, इकडं SC ST फॅक्टर, अशा म्हणजे दलित फॅक्टर, अशा गोष्टी आहेत. तर माझा एकच म्हणणं आहे का जातीपातीच्या मुद्द्यावर नाहीच झाला पाहिजे राजकारण. राजकारण हा विकासाच्या मुद्द्यावर झाला पाहिजे, विकास कामाच्या मुद्द्यावर झाला पाहिजे. आणि देश हा जातीपातीच्या हिशोबानं समोर नाही जाऊ शकत, तर तो मेरिटच्याच हिशोबानं समोर जाऊ शकते. मेरिटोक्रेसी महत्वाची आहे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात तरी चातुर्वर्ण्य मया श्रेष्ठम गुण कर्म विभागश. का म्हणतात भगवान श्रीकृष्ण? चातुर्वर्ण्य मया श्रेष्ठम गुण कर्म विभागश. म्हणजे 4 वर्णाची माझी सृष्टी. आता 4 वर्ण कोणते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. पण पुढे ते का म्हणतात? गुण कर्म विभागश. म्हणजे गुण आणि कर्माच्या आधारावर त्यानं विभाजन केले, जन्माच्या आधारावर विभाजन नाही केले. आजच्या नेत्यानं जन्माच्या आधारावर विभाजन केले, जातीपातीच्या आधारावर विभाजन केले. माणूस कोणत्याही जातीचा असो, हिंदू असो, शीख असो, मुस्लिम असो का ईसाई असो, त्याचा रक्त हा लालच राहते. त्याच्यामुळं जेव्हा दवाखान्यामध्ये आपल्याला रक्त पाहिजे राहते तर जातीपातीचा विचार न करता आपल्याला रक्त पाहिजे राहते, तो कोणत्याही माणसाचा जमते. तर म्हणून माणसाच्या जातीपातीकडे जास्त लक्ष न देता त्याच्या मेरिटवर लक्ष देणं गरजेचं आहे. एखाद्या माणसाला जर पुढे जायचं असेल तर त्याची जात, त्याचा धर्म महत्वाचा नाही, त्याच्यात गुण आणि कर्म कोणता आहे तो महत्वाचा आहे. त्याच्यात गुण कर्म आहे तो त्याच्यात जर पॉलिटिशियन बनण्याचा गुणकर्म आहे तर तो पॉलिटिशियन बनल, ज्याच्यात डॉक्टर बनण्याचा गुणकर्म आहे तो डॉक्टर बनल, ज्याच्यात लॉयर बनण्याचा गुणकर्म आहे तो लॉयर बनल. कोणी काही बनल, गुण आणि कर्म महत्वाचा आहे, जात महत्वाची नाही किंवा जन्म महत्वाचा नाही. आणि आजचे नेते हे वोट बँकसाठी, मतासाठी जो जातीपातीचा राजकारण खेळून राहिले तो बिलकुल गलत आहे, सरासर गलत आहे. बाकी निवडणूक आहेत तर मतदार बंधू भगिनीला कोणत्या गोष्टी सांगू शकशील? मतदार बंधू भगिनीला एवढाच म्हणतो का तुम्ही मतदानाच्या वेळेस बिलकुल सतर्क राहा, सावध राहा. कोणत्याही पैशाच्या आमिषाला बळी न पडता तुम्ही तुमच्या मनातला नेता निवडा, जो तुम्हाला चांगला वाटते, जो तुमचा विकास केला नाही, जो तुमच्यासाठी फायदा आला आहे, तुमच्यासाठी चांगल्या सुविधा ज्यानं दिल्या त्याला निवडून द्या. तुम्ही पैशाच्या आधारावर मतदान करू नका. ठीक आहे, आज तुम्हाला 2000 रुपये भेटतील, मी मान्य करतो एका मताचे, परंतु 5 वर्ष तुम्हाला 2000 रुपये नाही भेटत राहतील. रोज 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 एकच दिवस भेटतील आणि त्या तुमच्या 2000 रुपयामुळे चुकीचा नेता हा सत्तेत बसल आणि तो तुमच्यावर अन्याय करल, अत्याचार करल. कारण तो पैसा वाटते, त्याच्यानंतर 5 वर्षात तो जमाही तेवढेच करते आणि जमा कुठले करते? तुमच्याच खिशातले करते. ते सायकल आहे, तुम्ही टॅक्स भरता, टॅक्स सरकारला जाते, वरून त्या निध्या सरकार पाठवते, त्याच निध्या हे आमदार लोक, खासदार लोक खातेत, आपल्या खिशात दडपतेत. त्याच्यानंतर तो जनतेचा पैसा राहते, तो आमदाराच्या खिशात जाते आणि तो तुम्हाला निवडणुकीला किती देते? फक्त 2000 रुपये एकच दिवस देते. रोज रोज देते का? 5 वर्ष देते का? नाही दे, एकच दिवस देते. त्याच्यामुळं तुमचा हा स्वतःचा पैसा आहे, तुमच्या कष्टाचा पैसा आहे, तो नेते लोकांच्या खिशात गेला नाही पाहिजे. आणि आमिषाला बळी पडू नका. मतदान हा बिना पैशानं करा, सत्यतेनं करा. जो नेता आवडते त्यालाच करा. ठीक आहे, धन्यवाद. व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा.